न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वैजापूर येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेची पूर्वनियोजन बैठक संपन्न। आज वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात आमदार रमेश बोरनारे सर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेविषयी पूर्वनियोजन आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीदरम्यान शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या या योजनेअंतर्गत शेतापर्यंत सुलभ व सुरक्षित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीमाल वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते निर्माण करणे, तसेच पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी कमी करणे या अनुषंगाने विस्तृत चर्चा आमदार साहेबांनी केली। तसेच मातोश्री पानंद रस्त्यांचे जुने प्रलंबित प्रस्ताव, मंजूर कामांची सध्याची स्थिती, तांत्रिक मान्यता, निधी उपलब्धता तसेच कामांची गुणवत्ता यांचा सखोल आढावा घेण्यात आला। शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध झाल्यास उत्पादन खर्च कमी होऊन बाजारपेठेशी थेट संपर्क सुलभ होईल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे। वैजापूर तालुक्यातील प्रत्येक पात्र गाव व वस्तीपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना आमदार साहेबांनी देत मार्गदर्शन केले। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। या बैठकीत ऑनलाईन व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब यांनी देखील संबंधित विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले। या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे साहेब, तहसीलदार सुनील सावंत साहेब, गटविकास अधिकारी वाकचौरे साहेब, मुख्याधिकारी भागवत बिघोत साहेब, माजी सभापती भागीनाथ दादा मगर, जिल्हा परिषद सदस्य रामहरी बापू जाधव, संजय निकम, श्रीराम गायकवाड, दीपक भाऊ राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोरख आहेर, संभाजी जगताप, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अजित रोडगे साहेब, जिप उपकार्यकारी अभियंता सातपुते साहेब, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब, वैभव रणखाम साहेब व संबंधित सर्व विभागीय अधिकारी व तलाठी ग्रामसेवक, सरपंच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।